बघा, पहिला प्रश्न काय आहे, त्रिकोण पी क्यू आर असा काढा की क्यू आर बरोबर 4.2, क्यू बरोबर पी क्यू अधिक पी आर बरोबर 8.5. कृती व्यवस्थित लक्षात घ्या. समजत नसेल तर मी रेकॉर्ड करून ठेवतो, पण आपल्या क्लासच्या रेकॉर्डिंग मध्ये जाऊन बघायचं आहे. बघा, सांगितलं त्या पद्धतीनं पाया दिलेल्या माहितीवरून पाया काढून घ्यायचा आहे. पाया कुठं काढायचा आहे? 4.2 सेंटीमीटरचा पाया काढून घ्या. आता ते काढण्याच्या अगोदर एक कच्ची आकृती जर तयार केली तर मग आणखीन सोपं जाईल तुम्हाला. कच्च्या आकृतीच्या सहाय्याने करू शकताय तुम्ही. पहिल्यांदा कच्ची आकृती काढा. पायाला काय घ्यायचं बघा, पायाला क्यू आर घ्यायचे 4.2 सेंटीमीटर. इथं पी आहे ना, इथं काय तर नाव द्या तिसरं. हे दोन अंतर समान आहे. 40. कच्ची आकृती प्रत्येक उदाहरणासाठी असतात. कृती दिलेल्या आकृतीप्रमाणे कृती काय करायची आहे, करायची आहे. पहिल्यांदा काय करायचंय, पाया सांगितलाय आणि एक कोण सांगितलाय, तर पाया काढून घ्या 4.2 सेंटीमीटर पट्टीचा सहाय्यानं. आणि क्यू जो कोण आहे, हा कोण क्यू किती करायचा बघा. काय करा, 40 अंशाचा काढून घ्या. 40 अंश एक 40 अंश. कोण क्यू 40 अंशाचा काढल्यानंतर आपल्याला दोन बाजूंची बेरीज जी दिलेली आहे ती घ्यायची आहे. कंपास मध्ये 8.5 सेंटीमीटर अंतर घ्या आणि क्यू वर ठेवायचं आणि 8.5 करून आणि इथं नाव काय दिलेलं आहे, 8.5 सेंटीमीटरचा यम नाव दिलं. तो यम बिंदू आणि आर बिंदू काय करायचा आहे, पट्टीच्या साह्यानं जोडून घ्यायचा. यम बिंदू आणि आर बिंदू त्यानंतर जे आपण एम आर काढलेला आहे त्या एम आर चा लंबदुभाजक काढायचा. लंबदुभाजक कसा काढायचा बघा, झालं इथपर्यंत? हो. हा, तर एम आर चा लंबदुभाजक काढायचा आहे. काय करायचं, एम आर च्या अंतरापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि अशी कंस काढले. इकडल्या बाजूस आणि इकडल्या बाजूस आर अंतर बदलणं करता कुठे ठेवायचं, वर ठेवायचं आणि इथं पहिले कंस काढलेले आहेत त्याला काय करायचं, कंस काढले आणि इथं त्या कंसाचे जे छेदनबिंदू आहे ते छेदनबिंदू पट्टीच्या साह्याने काय करायचे आहे,
असे जोडून घे. जोडून घेतले. हा लंबदुभाजक असल्यामुळे हिचं अंतर कसं असणार आहे, समान असणार. आणि हा लंबदुभाजक छेद आहे ती नाव लिहू. आणि पी आणि आर काय करायचं, आणि इथं हे सुद्धा दोन अंतर अलग लक्षात. हो सर. करून घ्या कन्स्ट्रक्शन. येईल काढता. पहिल्यांदा काय करायचं, हो सर. तयार करायची. पाया दिलेला आहे, जे अंतर दिले BLC ते घ्यायचं. नंतर तिचं अंतर जिथपर्यंत तिथून आर बिंदूला जोडायचं आणि आर बिंदूला नंतर काय करायचंय, तिथे हा जो एम आर तयार झालाय, जसा इथं एम आर तयार झालाय एम आर, त्या एम आर ला काय करायचं, लंबदुभाजक काढायचा. लंबदुभाजक कसा काढायचा, त्या एम आरच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि डावीकडं आणि उजवीकडं असं छेदतील अशी काय करायची, कंस काढून घ्यायची. आणि कंस काढल्यानंतर तिथं छेदणार आहे, तिथं छेदून काय करायची, जोडून घ्यायची. आणि तिथं छेदणार आहे हा लंबदुभाजक, तिथं पी नाव द्यायचं आणि काय करायचं, पी आणि आर पट्टीच्या साह्यानं जोडून घ्यायचं आहे.